नमस्ते मित्रांनो. तर आज आपण बोलूया एका मराठी चित्रपटाबद्दल ज्याचं नाव आहे पुन्हा एकदा साडेमाडेतीन. हा सिनेमा दिग्दर्शित केलेला आहे अंकुश चौधरी यांनी आणि या सिनेमाचे प्रमुख कलाकार आहेत अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, रिंकू राजगुरू आणि पाहुणे कलाकार संजय नार्वेकर. तर हा एक मराठी चित्रपट आहे. हलका फुलका विनोदी चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या चित्रपटाच्या स्टोरीबद्दल सांगायचं झालं तर सुरुवातीलाच रिंकू राजगुरू मदत म्हणून क्रोळे बंधू म्हणजे हे जे तीन भाऊ आहेत अशोक सराफ, भरत जाधव आणि मकरंद अनासपुरे यांच्या गॅरेजमध्ये रात्रीच्या वेळी येते. तेव्हा तिथे भरत जाधव हा ॲज अ नाईट शिफ्ट म्हणून बाहेर झोपलेला असतो. तर ती भरत जाधव याच्याकडे मदत म्हणून मागते की तिच्या मागे काही गुंडे लागलेले आहेत आणि तिला जीवाचा धोका आहे. आणि इथूनच या चित्रपटाची खरी सुरुवात होते. आता या पुढची स्टोरी सांगणं म्हणजे एक प्रकारचं स्पॉइलर होईल. तर थोडक्यात सांगायचं झालं तर भरत जाधव, मकरंद अनासपुरे आणि अशोक सराफ आणि त्यांच्याबरोबर सिद्धार्थ जाधव हे कशा प्रकारे रिंकू राजगुरू म्हणजे कामिनी हिला मदत करतात आणि हिला न्याय मिळवून देतात हे जर पाहायचं असेल तर आपल्याला हा चित्रपट म्हणजे पुन्हा एकदा साडेमाडेतीन हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघावा लागेल. आता या सिनेमाचे काही पॉझिटिव्ह पॉइंट्स आहेत तर काही निगेटिव्ह पॉइंट्स आहेत. तर आता आपण बोलूया पॉझिटिव्ह या पॉइंट्स बद्दल. हा चित्रपट आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत मध्ये मध्ये हसवतो. इमोशनली हा आपल्याला जास्त टॉर्चर नाही करत. आणि या चित्रपटाची सगळ्यात जमेची बाजू म्हणजे मकरंद अनासपुरे. सगळे कलाकार एका बाजूला आणि मकरंद अनासपुरे एका बाजूला. त्यांची ती डायलॉग डिलिव्हरी, हाजीर जवाबपणा आणि त्यांनी केलेले विनोद आपल्याला कधी कधी तो खूप हसवतात तर कधी कधी छोटीशी स्माईल आपल्या चेहऱ्यावर आणतात. त्याचप्रमाणे इतर लोकांनी देखील चांगला अभिनय केला आहे. खास करून सिद्धार्थ जाधव याने देखील चांगला अभिनय केलेला आहे. आणि हा सिनेमा आपल्याला 2 तास खुर्चीला जेमतेम खिळवून ठेवतो. म्हणजे जर आपल्याला 2 तासाचा एंटरटेनमेंट हवा असेल तर नक्की आपण हा चित्रपट पाहू शकता. आणि या चित्रपटामध्ये दखल घेण्यासारखी एक गोष्ट म्हणजे जे आपले मराठी यूट्यूबर्स आहेत त्यांना एक छोटीशी नामी संधी या चित्रपटात मिळाली आहे. जसे की जे पुण्याचे यूट्यूबर आहे सदामे, त्यांना आपण या चित्रपटामध्ये बघतो. त्याचप्रमाणे इतर अजून 4 ते 3 यूट्यूबर्स आपल्याला या चित्रपटात दिसतात. तर माझ्या मते जर आपल्याला हलका फुलका विनोद, नो वल्गॅरिटी, नो ब्रुटल सीन्स असा जर चित्रपट पाहायचा असेल तर हा चित्रपट आपल्या फॅमिली करता एक उत्तम असा सिनेमा आहे. आता निगेटिव्ह बोलायचं झालं म्हटलं तर भरत जाधव हे मराठी सिनेसृष्टीतील एक मोठं नाव, पण या चित्रपटात त्यांची एनर्जी ही काहीशी कमी वाटते. काही प्रमाणात असं वाटतं की ते आपलं 100% बहुतेक नाही देत आहे. त्यांच्या तुलनेमध्ये मकरंद अनासपुरे हे जास्त उठून दिसतात. आता अशोक मामा यांचं वय झालेलं आहे तर त्यांना बहुतेक सिनेमाच्या शूटिंगची दगदग वगैरे झेपत नसेल म्हणून यांना या सिनेमात काही मोजके सीन देण्यात आलेले आहेत. रिंकू राजगुरू ही सैराट फेम अभिनेत्री आहे. तर तिचा कोणताही चित्रपट असो, जेव्हा आपण तिचा चित्रपट बघतो तर हमखास तिची त्या चित्रपटाची जी भूमिका आहे तिची बराबरी किंवा तिची तुलना आपण सैराट या सिनेमाशी करतो. आणि नक्कीच या सर्व बाबतीत सैराट हा सिनेमा उजवा ठरतो. त्यामुळे या सिनेमात रिंकू राजगुरू हिची जी ॲक्टिंग आहे किंवा हिचा जो अभिनय आहे सैराटच्या मानाने फार दुबळा वाटतो. रिंकू राजगुरूला या चित्रपटात अतिशय सुंदर दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, पण त्या मानाने ती ज्याप्रमाणे सैराट या चित्रपटात सूट झाली होती ती या चित्रपटामध्ये तेवढी चपखळ बसत नाही. आणि सगळ्यात एक मोठी गोष्ट मी नोटीस केली, हे कुरळे बंधू हे जे 3 भाऊ आणि त्यांचा जो हेल्पर आहे बबन म्हणजे सिद्धार्थ जाधव, ही लोक एक गॅरेज चालवत असतात. पण संपूर्ण चित्रपटामध्ये 90% त्यांचा तो गॅरेजचा एक ड्रेस कोड असतो तो असतो. ते संपूर्ण चित्रपटामध्ये कोणतीही गाडी रिपेअर करत नाही आणि त्यांचे कपडे कधीही माखलेले नसतात.
तर मी याला एक निगेटिव्ह असा पॉइंट समजेल. या चित्रपटाची निगेटिव्ह अजून सांगायचं म्हटलं तर सीजीआयचा उपयोग. सीजीआयचा उपयोग या चित्रपटात झालेला जरूर आहे, पण तो तेवढा इम्प्रेसिव्ह नाही आहे. आपल्याला लगेच कळून चुकतं की काहीतरी आपण नकली नकली बघतोय. त्याचप्रमाणे या चित्रपटात जे ड्रेस आहे त्यांचं बजेट मला वाटतं लिमिटेड असेल, कारण मोजकेच कपडे या चित्रपटात कलाकार घालताना दिसतात. जसे संजय नार्वेकर यांनी एका मांत्रिकाची भूमिका केलेली आहे, त्याचा जो ड्रेस आहे तोच ड्रेस नंतर बबन म्हणजे सिद्धार्थ जाधव घालतो. तिघे भाऊंना एकसारखे ड्रेस दिले हे प्रत्येक वेळी. मॅक्झिमम टाइम ती लोक त्यांच्या गॅरेजच्या सूटमध्येच असतात. बहुतेक वेळा रिंकू राजगुरू ती गुलाबी या पंजाबी ड्रेसमध्येच असते. तर माझ्या मते या चित्रपटाचा बजेट हा लिमिटेड असल्यामुळे त्यामध्ये ते जे काही बेस्ट करू शकतात तो त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या चित्रपटात गाणी ही मोजकीच आहे आणि ती देखील श्रवणीय नाही आहेत. आता हा चित्रपट का पाहावा, तर सहकुटुंब जर आपल्याला 2 तास 10 मिनिटं करमणूक हवी असेल, आपल्या चेहऱ्यावर हास्य उमलावे असे आपल्याला वाटत असेल, तर हा चित्रपट आपण नक्की थिएटरमध्ये जाऊन पाहू शकता. 2 घडीचा विनोदाचा आस्वाद आपण घेऊ शकता. तर त्याचप्रमाणे हा चित्रपट अतिशय सुपरहिट होईल अशी काही आपण शाश्वती देऊ शकत नाही. तर जर तुम्हाला फौज आहे विनोदवीरांची, तर यांचा चित्रपट पाहायचा असेल तर तुम्ही नक्की हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहू शकता. तर असंच आपण भेटूया पुन्हा एखाद्या चित्रपटाच्या रिव्ह्यूमध्ये किंवा ट्रेलरच्या रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत टाटा, सी यू, बाय बाय.